हॅलो स्टुडंट्स, मायसेल्फ मिस दिव्या आंबले. आपण फर्स्ट चॅप्टर आपला संपलेला आहे, सिक्वेन्सेस अँड ऑपरेशन्स ऑन सिक्वेन्सेस. या लेक्चरमध्ये आपण सेकंड टॉपिक स्टार्ट करतो आहे, लिमिट सुपिरियर, इन्फिरियर अँड कॉशी सिक्वेन्सेस. ओके, सो फर्स्ट डेफिनेशन आहे लिमिट सुपिरियर. बघा, लेट सिक्वेन्स एस एन बी ए सिक्वेन्स ऑफ रियल नंबर विच इज बाउंडेड अबाव. बाउंडेड अबाव म्हणजे त्याला काय, त्या सिक्वेन्सला अप्पर बाउंड एक्झिस्ट होते. ओके, and mn is equal to least upper bound of sn, sn plus 1, sn plus 2 and so on. If sequence mn converges, then limit superior of sn is equal to limit n tends to infinity mn. ठीक आहे, म्हणजेच काय, जर mn हा दिलेल्या सिक्वेन्सचा लीस्ट अप्पर बाउंड असेल आणि ती mn ही जर आपण सिक्वेन्स घेतली आणि ती जर कॉन्व्हर्जंट असेल तर आपल्याला लिमिट सुपिरियर एस एन या सिक्वेन्सचं काय मिळेल, एम एन हेच मिळेल. लिमिट सुपिरियर म्हणजेच काय, लिस्ट अप्पर बाउंड, आणि लिस्ट अप्पर बाउंड म्हणजे दिलेलं आहे आपल्याला काय आहे, एम एन आहे. ठीक आहे, मग त्याचं आपण काय करणार, लिमिट काढणार. मग तो काय मिळेल आपल्याला, लिस्ट अप्पर बाउंड ऑफ सिक्वेन्स एस एन. ठीक आहे, नेक्स्ट डेफिनेशन आहे लिमिट इन्फिरियर. लेट सिक्वेन्स एस एन बी ए सिक्वेन्स ऑफ रियल नंबर विच इज बाउंडेड बिलो. बाउंडेड बिलो म्हणजे त्या सिक्वेन्सला ग्रेटेस्ट लोअर बाउंड एक्झिस्ट होईल. ठीक आहे, अँड लेट एम एन इज इक्वल टू ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ सिक्वेन्स एस एन प्लस 1, एस एन प्लस 2 अँड सो ऑन. इफ सिक्वेन्स एम एन कॉन्व्हर्जेस, देन लिमिट इन्फिरियर ऑफ सिक्वेन्स एस एन इज इक्वल टू लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी एम एन. ओके, हे तुम्हाला एक्झाम्पलवरून क्लिअर होईल. सो बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ सिक्वेन्स एस एन इज इक्वल टू सिक्वेन्स ऑफ -1 रेस टू एन, एन व्हॅरी फ्रॉम 1 टू इन्फिनिटी, देन फाइंड लिमिट सुपिरियर ऑफ एस एन. लिमिट सुपिरियर फाइंड करायचं म्हणजेच आपण काय करणार, लिस्ट अप्पर बाउंड फाइंड करणार. म्हणजेच तो एम एन फाइंड करणार त्याच्या, आणि त्या एम एन या सिक्वेन्सचं आपल्याला लिमिट घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं काय आहे डेफिनेशन, लिमिट सुपिरियर एस एन म्हणजेच एम एन फाइंड करायचा आणि एम एन ही सिक्वेन्स फाइंड करायची आणि त्याचं लिमिट घ्यायचं. ठीक आहे, सो बघा काय दिलं आहे, सोल्युशन गिवन एस एन इज इक्वल टू -1 रेस टू एन, एन व्हॅरी फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. म्हणजेच इथं -1 रेस टू एन आहे, एन फक्त व्हॅरी होईल. म्हणजे एन कसा व्हॅरी होईल, 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजेच काय, एस एन इज इक्वल टू -1 रेस टू एन. मग सिक्वेन्स आपल्याला कशी मिळेल, सिक्वेन्समधले इलिमेंट्स एस एन इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण एन इज इक्वल टू 1 पुट केल्यावर काय मिळेल, ॲन्सर -1च मिळेल. -1 रेस टू 1 इज -1. नेक्स्ट 2 पुट केल्यावर काय मिळेल, -1चा स्क्वेअर काय मिळेल, निगेटिव्हचा स्क्वेअर +1 मिळेल. परत -1चा क्यूब काय मिळेल, -1. सो अशी आपल्याला सिक्वेन्स मिळेल, -1 1 -1 1 -1 अँड सो ऑन. ठीक आहे, अँड वी नो एम एन इज इक्वल टू लिस्ट अप्पर बाउंड ऑफ एस एन प्लस 1, एस एन प्लस 2, एस एन प्लस 3 अँड सो ऑन. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच M1 काय मिळालं आपल्याला, लिस्ट अप्पर बाउंड ऑफ S1, S2, S3, S4 अँड सो ऑन. M1 असते तेव्हा 1 पासून स्टार्ट करायचं. ठीक आहे, मग लिस्ट अप्पर बाउंड ऑफ -1 1 -1 1 अँड सो ऑन काय मिळेल, अप्पर बाउंड. इथं लिस्ट अप्पर बाउंड म्हणजे पहिला अप्पर बाउंड फाइंड करायचा आणि मग त्यातला लिस्ट काढायचा. मग इथं अप्पर बाउंड काय आहे, इथं 2च नंबर दिसतात, -1 आणि 1. मग अप्पर बाउंड काय आहे, 1 आहे. मग सगळ्या 1चा लिस्ट अप्पर बाउंड काय असेल, 1च असेल. ठीक आहे, मग काय येईल, आन्सर 1 येईल. M2, आता आपल्याला एम एन ही सिक्वेन्स फाइंड करायची आहे ना, M1 M2 M3 अँड सो ऑन. ठीक आहे, मग M2 कशापासून स्टार्ट होणार, S2 पासून स्टार्ट होणार. ठीक आहे, मग लिस्ट अप्पर बाउंड ऑफ S2, S3, S4, S5 अँड सो ऑन. मग लिस्ट अप्पर बाउंड ऑफ 1 -1 1 -1 अँड सो ऑन. काय येईल, आन्सर 1च येईल. मग आत्ता M1 जसं काढलं आपण लिस्ट अप्पर बाउंड, तसंच M2चं काढलं आहे. ठीक आहे, M3 काय मिळेल, सेम लिस्ट अप्पर बाउंड, फक्त स्टार्ट कुठून होईल, S3, S4, S5, S6 अँड सो ऑन. मग काय मिळेल, लिस्ट अप्पर बाउंड ऑफ -1 1 -1 1 अँड सो ऑन. मग काय मिळेल, M3 इज इक्वल टू 1. मग तुम्ही बघू शकता MN ही सिक्वेन्स म्हणजेच M2 M1 M2 M3 अँड सो ऑन, ही सिक्वेन्स काय मिळाली, कॉन्स्टंट सिक्वेन्स मिळाली. 1 1 1 सगळ्याचे आन्सर 1 मिळाले. म्हणजेच ती सिक्वेन्स काय आहे, कॉन्व्हर्जंट आहे. म्हणजेच MN इज इक्वल टू 1. मग देअरफॉर सिक्वेन्स MN काय मिळेल, 1 सिक्वेन्स ऑफ इलेमेंट 1 वेअर n व्हॅरी फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. मग त्याचा आपण काय करायचं आहे, बाय डेफिनेशन लिमिट काढायचं आहे.
मग लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी एम एन इज इक्वल टू लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी 1. मग 1चं लिमिट काय असते, 1च असते. मग देअरफॉर एम एन इज कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स. हेन्स बाय डेफिनेशन काय मिळेल आपल्याला, लिमिट सुपिरियर एस एन इज इक्वल टू लिमिट ऑफ सिक्वेन्स एम एन इज इक्वल टू 1. ठीक आहे. तसंच आहे नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड लिमिट superior of Sn where Sn is equal to 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 अँड सो ऑन. म्हणजे हे 4 नंबर आहेत ते रिपीट झाले. ठीक आहे. देअरफॉर सोल्युशन बघा, गिवन Sn इज इक्वल टू दिलेली सिक्वेन्स लिहिली. मग वी नो आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं डेफिनेशनमध्ये. आता इथं आपल्याला लिमिट सुपिरियर काढायचं आहे. मग लिमिट सुपिरियरची डेफिनेशनच यूज करायची. ठीक आहे. मग एम एन काय असतोय, लिस्ट अपर बाउंड ऑफ Sn, Sn प्लस 1, Sn प्लस 2 अँड सो ऑन. मग M1 काय असेल, लिस्ट अपर बाउंड ऑफ 1 आहे म्हणल्यावर 1 पासून स्टार्ट होणार. S1 S2 S3 S4 अँड सो ऑन. मग S1ची व्हॅल्यू काय आहे, हे Sn जे दिसतंय आपण गिवन घेतलेलं, मग फर्स्ट जायते S1 S2 S3 S4 S5 असंच आहे ते कंटिन्यू. ठीक आहे. 1 2 3 4 1 2 3 4. मग आपल्याला लिस्ट अप्पर बाउंड, त्यासाठी आधी अप्पर बाउंड बघायचा काय आहे, 4 आहे. मग जर सिक्वेन्स बघितली तर ते 4च नंबर रिपीट होत आहेत, म्हणजे सगळे अप्पर बाउंड आपल्याला 4च मिळतात. ठीक आहे. मग त्यातलं लिस्ट अप्पर बाउंड काय मिळेल, 4च मिळेल. मग M1 काय मिळाला, 4. M2 इज इक्वल टू लिस्ट अप्पर बाउंड ऑफ M2मध्ये S2 पासून स्टार्ट होणार, S2 S3 S4 S5. म्हणजे S2 काय आहे दिलेल्या सिक्वेन्समध्ये, म्हणजे सेकंड इलेमेंटपासून स्टार्ट होणार. मग काय आहे, 2 3 4 1 2 3 4 1 असं स्टार्ट होईल. ठीक आहे. 2 3 4 1. मग त्याचा पण लिस्ट अप्पर बाउंड आपल्याला काय मिळेल, 4च मिळेल. तसंच M3चा पण लिस्ट अप्पर बाउंड 4च मिळेल. म्हणजेच ही पण आपल्याला कॉन्स्टंट सिक्वेन्स मिळाली. सगळ्याचे आन्सर 4 4 4 मिळाले. ठीक आहे. म्हणजे MN इज इक्वल टू 4. मग आपल्याला माहिती आहे एव्हरी कॉन्स्टंट सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट. मग देअरफॉर आपल्याला काय मिळाली, MN इज कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स. MN आणि मग त्याचं लिमिट काय मिळेल, लिमिट एन टेंड्स टू इन्फिनिटी MN इज इक्वल टू 4च मिळेल. म्हणजेच लिमिट सुपिरियरची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, लिमिट सुपिरियर SNची 4च मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ सिक्वेन्स SN इज इक्वल टू साइन n π/2 n व्हॅरी फ्रॉम 1 टू इन्फिनिटी, देन फाइंड लिमिट सुपिरियर ऑफ SN. ठीक आहे. जेव्हा पण आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली असते ती आपण म्हणजे त्यातले इलेमेंट्स फाइंड करायचे ट्राय करायचे. ठीक आहे. म्हणजे S1 S2 S3 S4 माहिती पाहिजेत आपल्याला. त्यासाठी ती म्हणजे n इज इक्वल टू 1 पुट करून 2 पुट करून व्हॅल्यू काय येतात त्या काढून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला त्या सिक्वेन्सचं म्हणजे हे कळतं आहे, स्वरूप कळतं आहे, आणि त्यानुसार मग आपण त्याचे अप्पर बाउंड लोअर बाउंड ठरवू शकतो आहे. ठीक आहे. मग इथे काय दिलं, गिवन SN इज इक्वल टू सिक्वेन्स साइन n π/2 वेअर n व्हॅरी फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. मग जेव्हा आपण n इज इक्वल टू 1 ठेवणार तेव्हा साइन π/2 काय मिळेल, साइन 91 मिळेल. n इज इक्वल टू 2 ठेवणार तेव्हा साइन पायची व्हॅल्यू काय मिळेल, 0 मिळेल. n इज इक्वल टू 3 ठेवणार तेव्हा साइन 3 π/2ची व्हॅल्यू काय असते, -1 असते. असे करत आपल्याला काय मिळतील, मग 1 0 -1 0 1 0 आपल्याला माहिती आहे साईनचा आपल्याला ग्राफ माहिती आहे कसा असतो आहे. स्टार्टिंगला 1 पासून सुरू होतं आहे, 1 0 -1 0 1 0 अशी वेव मिळते आपल्याला साईनसाठी. ठीक आहे. मग त्याचं व्हॅल्यू इथं आपण पुट केल्या. मग आता आपल्याला माहिती आहे वी नो MN इज इक्वल टू लिस्ट अप्पर बाउंड ऑफ SN SN प्लस 1 SN प्लस 2 अँड सो ऑन. मग M1 काय मिळेल, लिस्ट अप्पर बाउंड ऑफ S1 S2 S3 S4 अँड सो ऑन. मग लिस्ट अप्पर बाउंड ऑफ 1 0 -1 0 1 0. मग यातलं आपल्याला अप्पर बाउंड माहिती आहे काय येईल, 1 येईल. ठीक आहे. नेक्स्ट M2 तसंच फक्त स्टार्ट कुठून करणार, S2 पासून. म्हणजेच लिस्ट अप्पर बाउंड ऑफ S2 S3 S4 अँड सो ऑन. म्हणजेच लिस्ट अप्पर बाउंड ऑफ S2 काय आहे, 0 आहे. मग 0 -1 0 1 0 अँड सो ऑन. मग त्याचा आन्सर काय मिळेल, 1 मिळेल. ठीक आहे. मग M3मध्ये S3 पासून स्टार्ट होणार, लिस्ट अप्पर बाउंड ऑफ S3 S4 S5 S6 अँड सो ऑन. मग लिस्ट अप्पर बाउंड ऑफ काय आहे, थर्ड इलेमेंट -1 पासून स्टार्ट होणार, -1 0 1 0 -1 0 अँड सो ऑन. ह्याचं पण आन्सर काय मिळेल, 1 मिळेल. ही पण काय मिळाली आपल्याला, कॉन्स्टंट सिक्वेन्स मिळाली. ठीक आहे. मग MN इज इक्वल टू 1. मग MN इज कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स. मग जेव्हा आपण MNचं लिमिट घेणार ॲज n टेंड्स टू इन्फिनिटी काय आन्सर मिळेल, 1चं लिमिट घेतल्यावर 1च आन्सर मिळेल. मग देअरफॉर लिमिट सुपिरियर SN इज इक्वल टू काय मिळेल, लिमिट ऑफ MN वेअर n टेंड्स टू इन्फिनिटी इज इक्वल टू 1. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ सिक्वेन्स SN इज इक्वल टू काय आहे,
n where n vary from 1 to infinity, then find inferior Sn. आता इथे इन्फिरियर विचारले, सेकंड डेफिनेशन यूज करायची आहे. ठीक आहे. मग काय करणार, आधी आपण सिक्वेन्समध्ये nच्या व्हॅल्यू पुट करून काय आपल्याला सिक्वेन्स मिळते ते चेक करणार. बघा सोल्युशन गिवन सिक्वेन्स Sn इज इक्वल टू सिक्वेन्स n व्हॅरी फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. मग काय मिळेल, सिक्वेन्स nच्या जागी 1 2 3 असं आपण ठेवत जाणार. मग काय मिळेल 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन, म्हणजेच सेट ऑफ नॅचरल नंबर मिळालं. ठीक आहे. आता इथं इन्फिरियर म्हणलं, इन्फिरियरसाठी काय करायचं, mn अशी आपल्याला सिक्वेन्स शोधायची आहे, ग्रेटेस्ट लोअर बाउंड. ठीक आहे. लिमिट सुपिरियरमध्ये आपण लिस्ट अप्पर बाउंड काढत होतो, आता ग्रेटेस्ट लोअर बाउंड. मग mn इज इक्वल टू ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ Sn प्लस 1 Sn प्लस 2 अँड सो ऑन. मग पहिला आता mn या सिक्वेन्सचं आपल्याला लिमिट काढायचं आहे. मग पहिला आपण m1 घेणार. मग ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ 1 2 3 4 अँड सो ऑन. 1 2 3 4 ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ 1 2 3 4 5 अँड सो ऑन. मग लोअर बाउंड काय येतं 1 आहे. ठीक आहे. मग आन्सर काय येईल 1. m2 मध्ये ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ S2 पासून स्टार्ट होणार, S2 S3 S4 S5 अँड सो ऑन. मग ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ S2 म्हणजे काय 2. ठीक आहे. मग 2 3 4 5 6 अँड सो ऑन. मग ह्यातला लोअर बाउंड काय मिळेल 2 मिळेल. m3 मध्ये मग काय मिळेल ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ S3 S4 S5 S6 अँड सो ऑन. मग इथं कशापासून स्टार्ट होणार 3 पासून स्टार्ट होणार, ग्रेटेस्ट लोअर बाउंड ऑफ 3 4 5 6 अँड सो ऑन. मग आता इथं लोअर बाउंड काय मिळेल 3 मिळेल. म्हणजेच आपल्याला सिक्वेन्स mn काय मिळाली, mn इज इक्वल टू n. म्हणजेच फर्स्ट काय मिळालं m1 इज इक्वल टू 1, नेक्स्ट काय मिळालं m2 इज इक्वल टू 2, m3 इज इक्वल टू 3. म्हणजे सिक्वेन्स काय मिळाली n, सेट ऑफ नॅचरल नंबर. मग त्याला आहे का लिमिट, सेट ऑफ नॅचरल नंबर नाही, म्हणून ती सिक्वेन्स काय झाली डायव्हर्जंट सिक्वेन्स झाली. ठीक आहे. कारण त्याचं लिमिट आपण फाइंड करू शकत नाही, म्हणजेच त्याचं लिमिट आपल्याला काय मिळते इन्फिनिटी मिळते. ठीक आहे. ती सिक्वेन्स 1 2 3 कुठे थांबते, त्याचे बाउंड्स आपल्याला कळत नाहीत. 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. त्यामुळं मग ती सिक्वेन्स काय झाली डायव्हर्जंट सिक्वेन्स झाली. मग देअरफॉर आपल्याला काय मिळेल, लिमिट mn n टेंड्स टू इन्फिनिटी इज इक्वल टू लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी n इज इक्वल टू इन्फिनिटी. मग देअरफॉर लिमिट इन्फिरियर Sn ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इन्फिनिटी मिळाली. ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. थँक्यू.